नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राज्यामध्ये सध्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या अगदी निर्विघ्नपणे आता पार पडत आहेत. कारण कालच सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे की आम्ही स्थगिती वगैरे कुठेही आणणार नाहीये. आणि त्यामुळे असं आपण म्हणूयात की सरकारवरची म्हणूयात किंवा राज्य निवडणूक आयोगावरची म्हणूयात जी नामुष्की येणार होती ती टळली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा ज्या आहेत त्या महापालिकेच्या निवडणुकांकडे लागलेल्या आहेत. आणि त्यात विशेष लक्ष आहे ते म्हणजे मुंबई महापालिकेकडे. मुंबई महापालिकेकडे यासाठी लक्ष गेले 25-27 वर्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेवर राहिलेली आहे. पण आता ती भाजपला मुंबई महापालिका आपल्या ताब्यात घ्यायची आहे. आपला महापौर मुंबई महापालिकेवर बसवायचा आहे. पण मग स्थिती काय आहे, एकूण मुंबईकरांच्या मनामध्ये काय आहे, राज उद्धव यांचं आव्हान भाजपच्या समोर आहे का? आणि मग भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार आहे का महायुती म्हणून निवडणूक लढवणार आहे? असे सगळेच प्रश्न तुमच्या आणि आमच्या मनामध्ये आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आज आपल्याबरोबर चर्चेसाठी आहेत ते म्हणजे भाजपचे मंत्री, त्यानंतर भाजपचे मुंबई शहराचे माजी अध्यक्ष, त्याचप्रमाणे मुंबई महापालिका निवडणुकीचे प्रभारी आशिष शेलारजी. आशिष शेलारजी, तुमचं खूप खूप स्वागत प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये. मुंबईवर येतो, पण पहिला प्रश्न जे मी इंट्रोमध्ये असं म्हटलं की निवडणुकांवर संकट येणार होतं ते टळलेलं आहे. पण असंही आहे की आलं असतं तर ती सरकारच्या दृष्टीनं राज्य निवडणूक आयोगाच्या दृष्टीनं एक नामुष्की ठरली असती. कारण आतापर्यंत असं कधी घडलं नाही. पण मुळामध्ये अशी वेळ का यावी? म्हणजे आज 679 एकूण आपण जर सगळी निवडणूक प्रक्रिया प्रभाग बघितले, 679 पैकी 157 प्रभागांवर 50% वर आरक्षण जातं. काही ठिकाणी ते 60 जातं, काही ठिकाणी 80 पर्यंत पोहोचतं. मुळामध्ये ही वेळच का येते आली हा प्रश्न. म्हणजे दुर्लक्ष झालं, दुर्लक्ष केलं गेलं का जाणीवपूर्वक ते गृहीत धरलं गेलं? हा एक जटिल विषय आहे. या विषयामध्ये जी लोक काम करतात त्यांना याची पूर्ण कल्पना आहे. निवडणूक आयोग निवडणूक घेतं, सरकार निवडणूक आयोगाला किंवा निवडणुकीच्या व्यवस्थेला निवडणूक आयोगाच्या सल्ल्यानुसार आवश्यक ती मदत करतं. हे दोन वेगळे विषय आहेत. आरक्षण हा निवडणूक आयोगाने इम्प्लिमेंट त्याचं व्यवस्थापन करण्याचा भाग आहे. विविध न्यायालयामध्ये, संविधानामध्ये, तसंच काही जिल्ह्यांमध्ये असलेल्या, जसं आदिवासी जिल्हा, मूलभूत काही विषय आरक्षणाशी संबंधित वेगळ्या पद्धतीने हाताळले जातात. ही परंपरा आहे. या सगळ्यामध्ये सरकारने काय केलं आहे, सरकारने यामध्ये आपणहून काही चुकीच्या गोष्टी केल्या आहेत किंवा कायद्याला अभिप्रेत नसलेल्या गोष्टी केल्या आहेत असं बिलकुल नाही. निवडणूक आयोगाने ज्या गोष्टी घडवल्या केल्या त्याला व्यवस्थात्मक मदत करणं काम एवढं सरकारने केलं. त्यातल्या या जटिल विषयातले ज्या गोष्टी समोर आल्या, परिणाम समोर आले, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने, माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले, ते आता पाळले जातील. बरं, मी याची फार जास्त ओढत नाही. आपण मुख्य टप्प्यांवर येऊच. आणि येण्यापूर्वी मी जशी तुमची मुलाखत घ्यायची असं ठरलं तसं तुमच्या काही कार्यकर्त्यांबरोबर पण मी बोलत होतो. कार्यकर्त्यांमध्ये थोडी एक नाराजी आहे. ती नाराजी का आहे तर आज गेले 9 वर्ष माझ्या मते तुम्ही मुंबई शहर अध्यक्ष म्हणून काम पाहताय. मुंबईमध्ये तुमचा एक कनेक्ट आहे. आणि असं असताना आज जेव्हा इतक्या इंटरेस्टिंग अशा मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे, मग त्याला अनेक एलिमेंट्स आहेत. अशा टप्प्यावर अमित साटम हे मुंबई म्हणजे याचे अध्यक्ष होतात आणि तुम्हाला मग मुंबई महापालिका प्रभारी तुम्ही होताय. कार्यकर्त्यांची भावना अशी आहे की अन्याय झाला कुठेतरी. जर साहेब असते, कारण 2017 तुमच्याच अध्यक्षतेमध्ये मुंबईच्या तुम्ही महापालिकेची निवडणूक लढवली आहे, 82 जागा आणलेल्या आहेत. त्यामुळे आत्ता असं होतं की जर साहेब असते तर निर्विवादच आमचं होतं सगळं. इतका साहेबांचा सगळा होल्ड आहे. असं का घडलं? म्हणजे याच्याकडे काय कसं पाहायचं? हे सत्य नाही आहे. कदाचित असंही म्हणता येईल जिथे मी थांबलो तिकडून पुढे अमित साटम घेऊन जाणार ही त्यांची क्षमता आहे. म्हणून त्यांना आम्ही सगळ्यांनी मिळून अध्यक्ष केलं आहे. कार्यकर्त्यांशी माझं प्रेम, माझं कार्यकर्त्यांवरचं प्रेम हे स्वाभाविक 9.5 वर्षाचे हे ऋणानुबंध आहेत.
ते आधी सुद्धा गटनेता म्हणून मधल्या काळात सुद्धा, तर मला असं वाटतं ते कंटिन्यू राहतीलच. आणि आता आमचं बळ वाढलं. हम्म. अमित साटम यांच्या अध्यक्षतेमध्ये आम्ही दोघं आता निवडणुकीला उतरलो आहोत. त्यामुळे आता बळ आमचं जे आहे ते डबल झालेलं आहे, दुप्पट झालेलं आहे. आणि त्यामुळे विरोधकांचा पराभव नक्की आणि आमचा विजय हा सुकर होईल. तुमच्या मनामध्ये नाराजी नाही? ना, नाराजीचा विषय काय. पावणे 10 वर्ष मी अध्यक्ष राहिलो आणि माझ्यापेक्षाही जास्त क्षमतेच्या अध्यक्षाला पक्षाने केलं, त्याच्या बरोबर राहायला मिळतंय, याचा आनंद आहे. आता मुंबईकडे येतो. एकूण काय वाटतंय मुंबईतलं चित्र? कारण सध्या भाजप गेले वर्षभर ही तयारी करत आहे की मुंबई महापालिका आता काही झालं तरी ताब्यात मिळवायची आहे, मुंबईवर आपला महापौर बसवायचा आहे. मग आता तो या प्रश्नातल्या गाभ्यावरच माझा आक्षेप आहे. बर, भारतीय जनता पक्षाला ताब्यात मिळवायची नाही. विषय मुंबईकरांना मुंबई महापालिका मुंबईकरांच्या ताब्यात द्यायची आहे. ती एका घराण्याच्या ताब्यात होती, बर, एका कुटुंबाच्या विषयात होती आणि ते केवळ उद्धवजींच्या. बाळासाहेबांचा आशीर्वाद खूप मुंबईकरांना मिळाला, त्याचा आनंद आणि त्याचं सौभाग्य आहे. पण उद्धवजी ते माझे कुटुंब माझी जबाबदारी या एका व्यवस्थेतून ती काढायची, ती मुंबईकरांना द्यायची, हा आमचा संघर्ष आहे. पण मुंबईकर शिवसेना म्हणूनच बघत होतं त्याच्याकडे. उद्धव ठाकरे आणि माझी जबाबदारी माझं घर असं बघत नव्हतं. शिवसेनेच्या ताब्यात आहे. मला असं वाटतं की हा प्रश्न पत्रकारांनीही समजून घ्यायला लागेल. बाळासाहेबांबरोबर भारतीय जनता पक्षाची युती, शिवसेनेबरोबर तत्कालीन भारतीय जनता पक्षाची युती ही मराठी माणसाच्या हिताची, हिंदुत्वाच्या हिताची, शहराच्या हिताची, विकासाच्या हिताची होती. उद्धव ठाकरेंनी युतीमध्ये जेव्हा याचं नेतृत्व केलं बाळासाहेब असताना, काही काळाने नंतर सुद्धा, त्यावेळेला उद्धवजींची युती कंत्राटदारांशी होती, मलिदा मिळवणाऱ्यांशी होती, विकासकांशी होती. आणि म्हणून त्या युतीमधला उद्धव ठाकरेंच्या बद्दलचा मुंबईकरांचा आक्रोश हा गेल्या निवडणुकीत सुद्धा दिसला. आणि म्हणून 100च्या वर असलेले उद्धवजींचा पक्ष 84वर आला. तो आता 55च्या खाली जाईल. मग जसं तुम्ही म्हणताय की मुंबईकरांच्या ताब्यात आपण ती महापालिका द्यायची आहे, तर पण एक असं मधल्या काळामध्ये अमित साटमजी असं म्हणाले होते की मुंबईचा महापौर म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता आली तर खान होईल, असं हे अमित साटमच म्हणाले. म्हणजे मवियाकडनं असं काही म्हटलं गेलेलं नाही की आमची सत्ता आली. त्यांना प्रतिसवाल आहे, त्यांनी म्हणावं नाही करणार. हा सवाल आहे ना, ते काय म्हणाले नाहीत, मग आता म्हणावं की नाही. पण त्यांच्या मनात नसताना आमचा सवालच आहे ना. आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. आम्हाला माहिती आहे यांचा छुपा अजेंडा काय. तुष्टीकरण हा छुपा अजेंडा आहे. बरं, तो तुष्टीकरणाचा अजेंडा काल परवापासून नाही. NRCला विरोध, CAA ला विरोध, महक प्रभू एका अर्थाने गेटवे ऑफ इंडियाला काश्मीर विरोधात घोषणा देणारी, तिच्या बाजूने उभं राहणं, भारत तेरे तुकडे होंगे 50,000 असं म्हणणाऱ्यांच्या सभा लावणं, त्याला मदत करणं, उद्धवजी मुख्यमंत्री असताना, ही परंपरा आहे ना. आणि मग अमित साटम जे म्हणतात ते बरोबर आहे की या तुकडे तुकडे गँग, या तुष्टीकरणाच्या आम्ही विरोधात आहोत, त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे. आणि म्हणून काँग्रेसने, उद्धवजींनी, मनसेने, राष्ट्रवादी शपने उत्तर द्यावं, नाही करणार म्हणावं. बर, मग आता महायुतीची सत्ता म्हणू की भाजपची हे मला माहित नाही, कारण अजून काही ठरलेलं नाहीये की महापालिकेमध्ये तुम्ही महायुती म्हणून लढणार. ठरलंय, मनातली शंका काढा. महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत. पण अजून संभ्रम आहे म्हणजे पक्षांमध्ये, आमच्यामध्ये काही संभ्रम नाही. अजितदादांना माहित नाहीये की पुण्यामध्ये आपण महायुतीत लढणार आहोत का वेगळे. मुंबईची चर्चा करताय पुण्याची? नाही, एकूण बाहेर पण अशी स्थिती आहे. मग जनरल प्रश्न विचारा, त्याचं उत्तर देईल. नाही, ठीक आहे. मुंबईतली काय स्थिती आहे? मुंबई महायुती म्हणून लढू, बर, आणि महायुती म्हणून जिंकू. त्यात नवाब मलिक यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा असेल तर ते मान्य नाही. बर, त्यांच्याबरोबर आम्ही बसू शकत नाही. वरिष्ठांना आम्ही कळवलंय. बर, महायुती म्हणून जेव्हा तुम्ही लढवाल तेव्हा जर महायुतीची सत्ता आली, म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे आता एकूण तुमच्या वातावरण फेवरेबल आहे एकूण, तर तुमची सत्ता आली तर महापौर मग तुमचा कोण? म्हणजे जसा त्यांचा खान असू शकतो तर तुमचा कोण आहे? मराठी माणूस. मराठी माणूस पक्का? हो. हिंदू आहेच. नाही, हिंदू नाही नुसता, आता मराठी माणूस. मराठी हा हिंदूच आहे ना. तुम्ही फरक का करता? हीच तर अर्बन नक्षलवाद आहे. तुम्ही एका ठिकाणी उत्तर देताना असं म्हणलं होतं की हिंदू महापौर होईल. हो, हिंदू म्हणजे मराठी नाही होत का? पण हिंदू अमराठी पण होऊ शकतो, म्हणून मी स्पेसिफिक विचारतो. उत्तर दिल्यानंतर तुम्ही परत विचारलंय, मी मराठी उत्तर दिलं. मराठीच तुमच्या मनात शंका आहे, माझ्या नाही. मराठीच होणार. माझ्या मनात शंका नाही, तुमच्या मनात आहे. बर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या
कारण आता ह्या दोघांची युती होती आणि त्यांच्यामध्ये आता जवळपास जागा वाटपापर्यंत चर्चा आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचं आव्हान आहे तुम्हाला- की नाही त्यांनी आधी स्पष्ट करावं ना, मग मला हा प्रश्न विचारा. कुठे घोषित केले त्यांनी अजून? कदाचित स्ट्रॅटेजी असेल की एकदम मी स्ट्रॅटेजिकली उत्तर देईन. त्यांना युती करायची की नाही एकदा घोषित करू दे. 100 प्रश्न विचारू. पण झाली. आता हे बघा, आता काल तर 80 जागा देण्याचं वगैरे उद्धव ठाकरेंनी मान्य केलेलं आहे. ही- हायपोथेटिकल गोष्टीवर मी उत्तर देत नाही. त्यांना युती करू द्या. त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहे. ते आले तर प्रश्न 100 विचारू. बेजार होतील ते उत्तर देताना. मग भाजप आतापर्यंत आम्ही स्वबळावर लढू असं म्हणत असताना आता महायुतीवर आलंय. कधी यांचं म्हटलं आम्ही? आव्हान वाटलं होतं का? कधी म्हटले आम्ही? नाही, देवेंद्रजी सुद्धा म्हणाले होते की कधी? आम्ही 1-2 महिन्यापूर्वी, 2 महिन्यानंतर ते आता म्हणायला लागले की कसं आहे, महायुती म्हणूनच आपल्याकडे लढू. याचा संदर्भ स्पष्ट करून घ्या. कधीही देवेंद्रजी मुंबईत आम्ही स्वबळावर लढूया म्हटलेले नाही. गैरसमज नको. आम्ही पहिलेही महायुतीच म्हटलं, आजही महायुतीच म्हणतोय, उद्याही महायुतीच म्हणू. स्पष्टता आहे. गैरसमज तुमचा काढा. नाही, देवेंद्रजी असं म्हणाले होते जिथे योग्य असेल तिथे आम्ही एकत्र तुम्ही लढू. गल्लत करताय. राज्याची निवडणूक आणि मुंबई डराव करताना काव काव नको. आपण मुंबई चर्चा करतो तर मुंबईवर बोलू. राज्य म्हणून विचारा, त्याचं उत्तर दे. बर, राज ठाकरे तुमच्या म्हणजे आता एक प्रश्न याला जोडून असा आहे की राज ठाकरेंची आणि तुमची मैत्री म्हणजे ही आम्ही कायम बघत आलेलो विषय आहे. कधी जेव्हा भाजपला अडचण वाटत असेल तेव्हा आशिष शेलार धावले, राज ठाकरेंची भेट घेतली आहे, राज ठाकरेंनी आशिष शेलारांचं ऐकलंय आणि असं चित्र याच्यापूर्वी बघितलं. आज एवढी मैत्रीमध्ये कटुता का दिसतीये? म्हणजे आता मैत्रीच तुटली. म्हणजे तुम्ही तर एका ठिकाणी म्हटलं की बस आता मैत्री नाही, मैत्री तुटली. इथपर्यंत कटुता का आली? काही कटुता काही नाही. निर्णय त्यांनी घेतलाय, मी हो म्हटलंय. पण असं का झालं? म्हणजे प्रश्न हाच पडतो ना की ते त्यांना ठरवावं लागेल ना. सार्वजनिक भाषणात त्यांच्याकडनं वक्तव्य आलंय, माझ्याकडनं नाही. बरं, या वेळेला राज ठाकरेंना महायुतीबरोबर जोडण्याचे खूप प्रयत्न झाले. म्हणजे अगदी देवेंद्रजी देखील त्यांनी भेट घेतली, राज ठाकरेंनी पण त्यांची मला असं घेतली. वाटतं की आपण खूप गैरसमजामध्ये आहोत. मुख्यमंत्र्यांना कोणी तरी भेट नाही स्वाभाविक आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणाला वेळ देणं हे स्वाभाविक आहे. बरोबर आहे. कुठल्याही पक्षाच्या माणसाला देणं हे योग्य आहे. सर्वच पक्षाची लोक मुख्यमंत्र्यांना फोन करू शकतात. याचा अर्थ ते महायुती देण्याचा प्रयत्न झाला हा गैरसमज आहे. असा कुठलाही प्रयत्न केलेला नाही. पण मग आम्ही उदय सामंतजी असं म्हणालेले आहेत की हो आम्ही म्हणजे मी गेलो होतो, मी त्यांच्याकडे नाश्ता केला, मी खिचडी खाल्ली. मग त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेला ते असंही म्हणाले ठीक आहे की आम्ही हे प्रयत्न करत होतो, नाही सफल झालं. जे काही राज ठाकरेंना त्यांना निर्णय घेण्याचा त्याचं अधिकार आहे. उत्तर एकनाथ शिंदेजींची शिवसेना आणि उदय सामंत देऊ शकतो. मी भाजपचं उत्तर तुम्हाला दिलं. असा कुठलाही प्रयत्न आम्ही केलेला नाही. तिथे प्रयत्न झाला होता का, उत्तर आतलं काय, आतलं बोलणं काय याची मला माहिती नाही. त्यावर मी भाष्यच नाही करू शकत. बरं, आता तुम्ही प्रभारीच आहात आणि तुमचा खूप कनेक्ट आहे. काय वाटतं एकूण वातावरण महायुतीच्या दृष्टीनं कसं वाटतंय मुंबईतलं? बघा, प्रत्येक निवडणूक हे एक नवीन आव्हान असतं. जो पक्ष, जो कार्यकर्ता निवडणुकीच्या आव्हानाला अति आत्मविश्वासात जातो त्याचं उद्धव ठाकरेजींच्या पक्षासारखं होतं. त्यांनी असाच प्रयत्न 2014ला अहंकारामध्ये केला, त्यांचा पराभव झाला. 2017मध्येच हा अहंकार उद्धवजींनी केला, त्यांना सत्ता आणता आली नाही. 2019मध्ये आमच्याबरोबर राहून अहंकारामध्ये स्वतःच्या पदासाठी काँग्रेसबरोबर गेले. आज काँग्रेस त्यांना सोडायला लागली मागे. आणि म्हणून माझं तर मत आहे, प्रत्येक निवडणुकीत नवीन आव्हान असतं. भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, संघटनात्मक बांधणीचा पक्ष आहे. आम्ही गेले कित्येक वर्ष मुंबईकरांची सेवा आणि संघटनेची बांधणी करत आलो आहोत. आता तर आम्ही महायुतीमध्ये आहोत. आणि म्हणून या आधारावर आमच्या माजी नगरसेवकांनी केलेलं काम, मुंबईतल्या आमच्या आमदारांचं कार्य, माननीय देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी यांच्या सरकारने केलेलं, अजितदादांच्या सरकारने केलेलं मुंबईतलं कार्य, मोदीजींच्या सरकारने मुंबईकरांचा केलेलं सेवा, या सगळ्या आधारावर मला असं वाटतं की महायुतीच्या बाजूने मुंबईकरांचं मत आहे. आणि यावेळेला प्रचंड यश महायुतीला मिळेल मुंबईत. एक प्रश्न तुमच्या निवडणूक म्हणजे तुमच्या मुलाखतीला येताना मला ऑफिसमधनं सुद्धा सतत हे विचारत होते की हा प्रश्न आशिषजींना नक्की विचारा. तुम्ही 2017चा उल्लेख केलात. 2017मध्ये 82 जागा भाजपला होत्या,
84 जागा शिवसेनेला होत्या. तरीही म्हणजे जर मनात आणलं असतं भाजपनी तर तेव्हाच महापालिकेवर भाजप आपली सत्ता मिळवू शकला असता. पण तसं झालं नाही. भाजपनी उद्धव ठाकरेंकडे त्यांना सांगितलं की तुमची सत्ता, आम्ही बाहेरनं तुम्हाला जो काही पाठिंबा आहे तो. असं नेमकं काय घडलं? मला म्हणजे वाटतं देवेंद्रजी याच्यावर जाहीरपणे बोलले आहेत, जाहीर सभेत सुद्धा बोलले आहेत आणि मला वाटतं एका दुसऱ्या मुलाखतीमध्ये सुद्धा बोलले आहेत. मी माझं मत सांगेन की आम्ही मैत्री जपली, शेवटपर्यंत जपली. उद्धवजी स्वार्थ आणि अहंकारामध्ये दरवेळेला वागले, पण भारतीय जनता पक्षाने मैत्री कधी सोडली नाही. अगदी 2014 ते 19च्या काळामध्ये अशी वेळ आली ज्यावेळेला शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसचा युनायटेड ही महायुती बरोबर येईल, सरकारमध्ये येईल, त्याही वेळेला आम्ही उद्धवजींच्या पक्षाला सोडू शकत नाही, ही भाजपची भूमिका होती. त्यावेळेला शरद पवारांच्या पक्षाचा आग्रह तुम्ही उद्धवजींच्या पक्षाला सोडा हा होता. आणि स्वार्थ कसा खेळ खेळतो बघा, उद्धवजींनी आम्हाला सोडलं आणि पवारांकडे गेले. बरोबर. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या दृष्टीने त्या 2017च्या निवडणुकीत सुद्धा आम्ही मैत्री निभावली. निवडणुकीत लोकांचा विश्वास भाजपच्या बाजूने असला तरी मैत्रीला आम्ही जागलो. जे मैत्रीच्या नात्यामध्ये खडा टाकून पुढे गेले त्यांची परिस्थिती मुंबईकरांनी बिकट केली आहे, उद्धवजींच्या पक्षावरनं दिसतंय. तुम्ही आता मित्रपक्षांच्या बद्दल बोललातच, त्याच्यामध्ये एकनाथजींच्या शिवसेनेबद्दलचा उल्लेखही तुम्ही केलात की सगळेजण मिळून आम्ही काम करतो. खरंच अशी एक मुंबईमध्ये स्थिती झाली का? म्हणजे आतापर्यंत मुंबईमध्ये शिवसेना ही ठाकरेंची, पण मग शिवसेना ही आता शिंदेंची आहे, हे रुजवलं गेलं आहे का मुंबईमध्ये? म्हणजे तितकं रुजलं आहे का असं वाटतं? रुजलंय की नाही याचं उत्तर मी काय देऊ? निवडणूक आहे त्याचं उत्तर आहे. बर. जनता, मतदाता, नागरिक हे त्याचं मत मतदानात करतं. मतदानात काय केलंय? लोकसभेतले टक्के बघा, मतं पडलेल्याचे, विधानसभेतल्या निवडून येण्याचा पर्सेंट म्हणजे टक्केवारी, निवडून येण्याच्या टक्क्याची बघा, पडलेल्या मतांची बघा, स्पष्ट आहे. आणि मुळात उद्धवजीनं त्यांचे सगळे शिलेदारच सोडून गेले ना. खरी शिवसेना एकनाथजींबरोबर आहे हे कळले म्हणून सोडून गेले. त्यामुळे निवडून आलेले प्रतिनिधी स्पष्ट भूमिका घेत आहेत, मतदाता मतदान करतायत, नागरिक समर्थन म्हणतायत. यापेक्षा वेगळं काय हवं? मुंबईतल्या मराठी मतदारांबद्दल काय सांगणार? कारण सध्या मराठी मतदारांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातंय की समजा राज उद्धव एकत्र आले तर, मी पुन्हा जर तरच म्हणतोय, आले तर मराठी मतदाराचा ओढा हा जास्त तिकडे जाणार आहे. त्याच्यानंतर भाजप सध्या जैन, अमराठी किंवा उत्तर भारतीय असं एक राजकारण करतोय. त्यामुळे मग भाजपच्या पाठी मराठी मतदार किती वळेल असं तुम्हाला वाटतंय? हा फेक नरेटिव्ह हा आहे. मोठा फेक नरेटिव्ह आहे. हा. मी काय पाकिस्तान मधून आलोय? देवेंद्रजी काय बलुचिस्तान मधून आलेत? आणि अमित साटम काय अफगाणिस्तान मधून आलेत? आम्ही तिघे मराठीच आहोत की. आणि त्यामुळे मराठी मतदारांनी मोदीजींनाच साथ दिलेली आहे, विकासालाच साथ दिलेली आहे. आणि कुठलीही निवडणूक काढून बघा, 2014 पासूनच्या कुठल्याही निवडणुकीत या मुंबईत सर्वात जास्त आशीर्वाद मराठी माणसाने आणि मुंबईकरांनी मोदीजींना आणि भाजपला दिलेला आहे. आणि म्हणून त्याचे मी प्रचंड दाखले देऊ शकतो. 12 गड किल्ले यांनी का नाही केले वर्ल्ड युनेस्कोमध्ये? आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे. बरोबर. मराठी भाषा अभिजात भाषा का नाही केली? कोणी थांबवलं होतं? आज जे प्रश्न उपस्थित करतात त्यांना याची उत्तरं द्यायला लागतील की मुंबईतला मराठी माणूस ठाणे, कल्याण, डोंबिवलीच्या पलीकडे का गेला? उद्धवजी सांगू शकतील. आणि राज ठाकरेजींना याचे उत्तर द्यायला लागेल की त्यांच्या आजूबाजूच्या विकासामध्ये, शिवाजी पार्कमध्ये अन्य बिल्डर कोणी आणले? त्यामुळे हा फेक नरेटिव्ह आहे. या सगळ्याची उत्तरं त्यांना द्यावी लागतील. मुंबईकर, मराठी माणूस हा विकासाच्या बाजूने, प्रगतीच्या बाजूने, शांततेच्या बाजूने, भविष्याच्या बाजूने, मोदीजींच्या बाजूने आहे. मुंबईतले असे कोणते प्रश्न आहेत की जे शिवसेनेकडनं, असं म्हणतात की असे काही प्रश्न आहेत की जेवढं लक्ष शिवसेनेकडनं घातलं गेलं पाहिजे होतं तितकं घातलं गेलेलं नाही? म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबद्दल बोलतोय. तर असे कोणते प्रश्न तुम्हाला वाटतात की सेनेकडनं ते दुर्लक्षित झालेले आहेत? कुठल्या शिवसेनेकडून? एकनाथ शिंदेच्या. नाही, तिथं उत्तम काम करतायत. मुंबईतल्या सिमेंट कॉन्क्रीटचे रोड हे एकनाथजींनीच निर्णय केला.
मुंबईसाठी अतिआवश्यक असलेल्या अजून महानगरपालिकेच्या पाण्याचा प्रश्न संपवण्यासाठी धरण केंद्र सरकारने मदत केली. एकनाथजींनी प्रस्ताव पुढे नेला. मुंबईच्या BST बसमध्ये पर्यावरणपूरक बसेस एकनाथजींच्या शिवसेनेच्या प्रयत्नांना भाजप आणि देवेंद्रजींच्या मदतीने झाल्या. मी असंख्य कामं सांगू शकतो. बर. त्यामुळे ते उत्तम काम करत आहेत. ओके. एक प्रश्न हा जरतरवर आहे, म्हणजे उत्तर दिलं तर मला जास्त आवडेल. म्हणजे आता हा प्रश्न मी काय काय विचारू, म्हणजे असं मला वाटतंय की निवडणुकीनं म्हणजे राज ठाकरे यांचे देवेंद्रजींबरोबर, यांचे मोदीजींबरोबर आणि अगदी असं मी म्हणेन की अजूनही आशिषजींबरोबरही जे काही संबंध राहिलेत, उत्तम राहिलेले आहेत आत्तापर्यंत, भविष्यामध्ये पोस्ट अलायन्स हे राज ठाकरे हे महायुतीबरोबर करतील किंवा भाजपबरोबर करतील? पण आमचं उत्तर स्पष्ट आहे. आम्ही एकनाथ शिंदेजींचा पक्ष मुंबईत नवाब मलिक नसेल तर अजितदादांचा पक्ष, नवाब मलिक असेल तर नाही. RPI रामदास आठवलेंचा पक्ष, हे आम्ही एकत्र आहोत. आम्ही एकत्र लढू, आम्हाला एकत्र जिंकू. आम्हाला आज कोणाची गरज नाही. राज ठाकरे असं काही झालं तर राज ठाकरेंची गरज नाही. मी कोणाबद्दल बोलत नाही. आम्ही पण माझा प्रश्न पूर्णपणे राज निवडून येऊ. ठाकरेंच्या बाजूने. त्यांना विचारा, त्यांनी काय निर्णय करायचा त्यांचा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाची भूमिका महायुती आणि आम्ही पुरेशा मतांनी निवडून येऊ. नाही, मी हा प्रश्न यासाठी केला की बिहारच्या निवडणुका ज्या आपण बघितल्या की जिथे खरं तर आज बिहारमध्ये भाजप नंबर 1 पक्ष आहे, पण तरी त्यांनी नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलेलं आहे. उद्या जर का अशी स्थिती आली की भाजप मुंबईमध्ये कट टू कट आहे आली आणि तिकडे राज ठाकरेंना एक 25-30 जागा मिळाल्या, तर असं काही कॉम्बिनेशन होऊ शकतं. खूप हास्यास्पद आहे तुमचा प्रश्नच. त्यांच्या पक्षालाही वाटत नाही त्यांना एवढ्या जागा मिळतील. तेवढ्या जागा मिळतील का, जिंकतील पुढचं सोडा, हा त्यांनाच पडलेला प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांना. पण तो माझा प्रश्न नाही आहे. मुद्दा आम्ही पुरेशा मताधिक्याने महायुती म्हणून येऊ. बर. आता थोडंसं तुमच्या प्रदेश अध्यक्षांचं जे एक वक्तव्य आहे त्यामुळे सगळ्यांनाच धाकधूक आहे की ही युती टिकणार आहे का नाही टिकणार आहे. ते म्हणले की 2 डिसेंबरपर्यंत आपल्याला युती टिकवायची आहे. हे असं का चालू आहे सगळं महायुती? मला माहित नाही ते काय नेमकं बोलले, त्याचा संदर्भ काय आहे का. पण महायुती 100% आहे. राज्य स्तरावर आहे, राज्यात सरकारमध्ये आहे, केंद्रामध्ये आहे आणि रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वामध्येच महायुती, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्येच यापुढे काम करेल. पण महायुतीमध्ये तिन्ही पक्षांमध्ये एक अलबेल वातावरण आहे का? बघा, सगळे पक्ष, आपला पक्ष वाढला पाहिजे हे वाटणं स्वाभाविक आहे ना. या चूक आहे. जसं आम्हाला वाटतं तसं तो अधिकार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सुद्धा आहे. पण तुम्ही ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची कोंडी करताय, अनेक ठिकाणी मी करताय. म्हटलं ना तुम्हाला, प्रत्येक पक्षाला वाढावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. पण अंतिम निर्णय हे नेते मिळून करतील, तो वरिष्ठांचा निर्णय. बर. तर म्हणजे तुम्ही एकूण जे म्हटलेलं आहात की मुंबईमध्ये जर का तुमची सत्ता आली तर मुंबईचा महापौर हा मराठीच असेल असं हे तुमच्या डोक्यात स्पष्ट ठेवा. नाही, आम्ही स्पष्ट आहोत. हा, आता क्लिअर झालं. कारण तुम्ही हिंदू म्हणला होता त्यामुळे म्हणलं मराठी हा हिंदूच आहे. मराठी हिंदूच आहे. हा, पण मग त्याच्यात गल्लत करू नका. नाही, हिंदू हा मराठीच आहे. हिंदू मराठी म्हणजे हिंदूच आणि नाही, मराठीच आता माझ्या असेल. डोक्यात स्पष्ट आलं की हिंदू मराठीच महापौर असेल. हो, तर त्यामुळे मी हेच बोललो. हा, नाही, एका इंटरव्ह्यू मध्ये असं ऐकलं होतं की हिंदू महापौर असेल. मग मराठी आणि हिंदू वेगळे नाहीच आहेत. पण ठीक आहे, आता मराठी क्लिअर आम्हाला झालेलं आहे. आणि अशी जे एकूण वातावरण तुम्ही म्हणता की महायुतीला आणि भाजपला एक चांगलं फेवरेबल आहे आणि मुंबईकरांच्या हातामध्ये आपल्याला मुंबईकरांच्या ताब्यात द्यायचे. येस. असे जे धन्यवाद. तुम्ही म्हणजे हा वेळ दिलात आम्हाला, त्यासाठी धन्यवाद. अगदी मनापासून आभार.